शांतता समितीची बैठक आगामी बकरी ईदच्या सणाच्या अनुषंगाने पार पडली, ज्यामध्ये आपल्या पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री मनोज रानडे सर, तसेच पोलीस विभागातील इतर सर्व अधिकारी, तसेच जिल्ह्यातील सर्व शांतता समिती बैठकीचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते. यामध्ये आगामी ईदच्या अनुषंगाने जे गोवंश हत्याबंदी जो कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने जी काही अवेअरनेस करण्यात आली आणि त्यात सर्वानुमते ही जी बंदी आहे तिचं एन्फोर्समेंट जिल्ह्यात पोलिसांद्वारे केलं जाईल आणि लोकांकडून त्याला सहकार्य मिळेल असे एकमताने चर्चा झाली. तसेच इतर जे काही प्राणी आहेत त्यांच्या वाहतुकीबद्दल काही गैरसमज होते, पण ते ह्या मीटिंगच्या डिटेल चर्चेमध्ये ते सर्व गैरसमज सोडवण्यात आले व जे काही प्रचलित कायदे आणि जी आर आहेत त्या अनुषंगाने ही वाहतूक करण्यात येईल आणि नियमात असलेली वाहतुकीला कुठेही अडथळा होणार नाही आणि पोलिसांव्यतिरिक्त इथे इतर कुठल्याही व्यक्ती किंवा इतर कुठल्याही व्यक्तींद्वारे त्या कायदेशीर वाहतुकीला कुठला अडथळा होणार नाही अशी ग्वाही देण्यात आली. आणि सर्व जे काही प्रतिष्ठित सदस्य होते या सर्वांना आगामी सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. आणि प्रशासन हे जे आपला आगामी बकरी ईद सण आहे हा शांततेत आणि कुठलीही त्याला गालबोट न लागता पार पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. 55 अधिकारी, 450 कर्मचारी, तसेच RCP म्हणजे राईट कंट्रोल पार्टी आणि जे काही होमगार्ड्स 300 होमगार्ड्स असा एकूण मोठा बंदोबस्त या आगामी सणासाठी लावण्यात आलेला आहे. विविध पोलीस स्टेशन स्तरावर, तालुका स्तरावरही मीटिंग घेण्यात येत आहे आणि सर्वांकडून आम्हाला चांगलं सहकार्य मिळते आणि अपेक्षेप्रमाणे हा सण शांततेत पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शांतता समितीचे जिल्हाभरातून आलेले प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनींनो, सर्वप्रथम तर मी आपल्याला आगामी जो काही बकरी ईद सण आहे त्या सणाच्या अनुषंगाने सर्वांना सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा देतो. आणि ह्या मीटिंगमध्ये आपले मोकळेपणाने मत मांडलेलं आहे जे रफिक शेख साहेब, त्यानंतर घरत साहेब, सुरेश जाधव साहेब, त्यानंतर रफिक लुलानिया साहेब, इतक्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये बैठका घेतलेल्या आहेत या शांतता समितीच्या, पण एवढा प्रचंड प्रतिसाद आणि कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक एवढ्या मोठ्या प्रमाणात मी पहिल्यांदाच पाहिलेले आहेत पालघरमध्ये. म्हणजे एका वक्त्याने उल्लेखही केला की आम्ही नेहमी शॉर्ट नोटीसवर म्हणजे सांगितलं की त्या निरोपावर एवढे लोक आलेले आहेत. खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे आणि व्यवस्थित मुद्दे मांडले. आणि इव्हन मी रफिकबाईंचाही हे करतो की जे मनातलं आहे ते व्यवस्थित आणि अतिशय चांगल्या शब्दात मांडलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.